आज आपण पाहणार आहोत दाल फ्राय किंवा दाल तडका. तुम्ही काहीही म्हणू शकता. बघा, एवढी सुंदर दाल फ्राय होते ही धाबा टाईप रेस्टॉरंटमध्ये जशी भेटते ना, तशा टाईपमध्ये. एक वेळेस जर तुम्ही करसाल ना, तर तुम्ही नेहमीच करून खाणार आहात. त्यासाठी सहसा तुरीची डाळ वापरतात, पण खूप जणांना तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी होते. तर मी इथं मुगाची डाळ आणि मसूर डाळ दोन्ही पण समप्रमाणात घेतलेले आहे. दोन्ही पण व्यवस्थित धुवून घ्या. 1 कप मी घेतलेले आहे, दोन्ही समप्रमाणात. व्यवस्थित धुवून घ्या. यामध्ये जेवढं तुम्ही डाळ घेतलेलं आहे त्याच्यात डबल पाणी टाकून आपण 4 शिट्ट्यासाठी ठेवून देऊयात. डाळ शिजवताना अर्धा टीस्पून हळद टाका. नंतर हळद टाकायची आपल्याला गरज नाही. डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात. बघा, एका कढईमध्ये मी फोडणीसाठी ऑइल घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून घेतलेला आहे मी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कितीही तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या, जेणेकरून आपली फोडणी ना एकदम छान बसायला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता. हे बघा, कढीपत्ता छान तळलेला आहे. खूप छान स्मेल येत आहे. त्यानंतर आपल्याला इथं मोहरी टाकायची आहे. ती पण छान तडतडू द्या, जेणेकरून आपली फोडणी कच्ची राहायला नाही पाहिजे. त्यानंतर जिरे टाकलेले आहेत मी. कोणत्याही वरणाला, कोणत्याही डाळीला फोडणी व्यवस्थित बसायला पाहिजे, कडक फोडणी बसायला पाहिजे. त्यामुळं मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही करा. व्यवस्थित तेल गरम होऊ द्या. त्यानंतर कढीपत्ता टाकला, जिरे टाकले, मोहरी टाकली. आणखी मोहरी टाकत आहे मी थोडी. बघा कशी कडकड होत आहे, अशी कडकडू द्या. व्यवस्थित जर तुमची कडक फोडणी बसली तरच दाल फ्राय छान लागतं. त्यानंतर मी लसण टाकत आहे. लसण आपल्याला पेस्ट करायची नाही, ओबडधोबड कट करून किंवा दगडांनी ठेचून, खलबत्त्याच्या दगडांनी ठेचून टाकायचं आहे. आणि सुरुवातीला मी लसण टाकत आहे. हे बघा, कांदा वगैरे टोमॅटो टाकत नाही, कारण लसण आपल्याला छान ब्राऊन कलरचा करायला पाहिजे. जर आपण आधी टोमॅटो किंवा आपण कांदा टाकला ना, तर लसण व्यवस्थित तडका बसत नाही लसणाला. त्यामुळं लसण आता टाकायचा. लसणाला छान कलर आलेला आहे. त्यानंतर आपण टाकत आहोत 2 मी कांदे एकदम बारीक करून घेतलेले आहेत, ते टाकलेलं आहे. बघा, खूप छान स्मेल येत आहे. बघा, छान आपली अशी कडकडून फोडणी बसली ना, की खूप छान तडका बसतो. आपल्याला ब्राऊन कलर होजेपर्यंत हे चालवत राहायचं आहे व्यवस्थित. खाली करपू द्यायचं नाही, व्यवस्थित एकसारखं चालवत राहायचं आहे, जेणेकरून कांदा आपला छान फ्राय झाला पाहिजे, छान ब्राऊन कलर आला पाहिजे. हे बघा, खूप छान कलर आलेला आहे. आता मी यामध्ये टाकत आहे 1 टोमॅटो. त्याचं रस मी काढून टाकलेला आहे. व्यवस्थित हे पण परतून घ्या. छान टोमॅटो शिजले पाहिजेत याच्यामध्ये. 1 मिनिटसाठी मी झाकण ठेवत आहे, जेणेकरून छान शिजल्या जाईल. बघा, आपल्याला पाहिजे तसं रेडी झालेलं आहे. यात मी 3 हिरव्या मिरच्या टाकत आहे. यामुळं खूप छान स्मेल येतो. व्यवस्थित परतून घ्या. त्या पण थोड्या तळल्या पाहिजेत. यात मी घालत आहे धनेपूड. यानंतर टाकत आहे मी लाल तिखट. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकतात. त्यानंतर गरम मसाला टाकत आहे मी थोडा. तुमच्या घरी जो गरम मसाला आहे तो तुम्ही कोणताही गरम मसाला टाकू शकता. गरम मसाला म्हणजे काळा मसाला जो असतो ना तो. आणि शेवटी आपण टाकत आहोत चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, सगळं अगदी आपल्याला पाहिजे तसं फ्राय झालेलं आहे. खूप छान स्मेल येत आहे. तर हे तयार होतंच. तर आतापर्यंत 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघा, एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. जी डाळ असते ना, ती जर तुम्ही जास्त शिजवलात तर ती पिठल्यासारखी पातळ होते आणि एकदम अशी चिकट चिकट घट्ट होते. पाणी जरी तुम्ही टाकलात ना, घट्ट जरी दिसली ना, तरी ती वेगळीच लागते पण आणि दिसते पण. तर तुम्ही जर नेहमी 4 शिट्ट्या देत असाल ना कुकरला, तर 3 शिट्ट्या द्यायचं. 3 शिट्ट्या देत असाल ना, तर 2 शिट्ट्या द्यायचं. आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायची नाही डाळ. म्हणजे ती पूर्णपणे शिजली पाहिजे, पण ती अशी थोडी-थोडी डाळ-डाळ दिसली पाहिजे. बघा, जशी माझी दिसत आहे, यानुसार शिजली पाहिजे डाळ. हे बघा, अशी तुम्ही जर पूर्ण ती ग्रेव्ही केली ना, अशी पूर्णच
पिठल्यासारखं केली ना तर ती पूर्ण अशी एकदम पातळ अशी पिठल्यासारखी दिसते आणि ती व्यवस्थित लागत पण नाही. डाळ छान घरटून झालेली आहे आपली. यामध्ये आपण डाळ टाकून देऊयात. डाळ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्हाला जर आणखी यामध्ये पाणी हवे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. जास्त डाळ तडका हा पातळ नसतो. तुम्हाला बघा जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. पण डाळ तडका, डाळ फ्राय हे घट्टच असतं. कमी आचेवर 5 ते 7 मिनिट असंच आपल्याला याला चालू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट तुम्ही कमी आचेवर असंच ठेवून द्या. त्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे. खूप छान उकळी आलेली आहे बघा. तर ही तडका द्यायला रेडी झालेली आहे. आपण तडका देऊयात आता. 2 टेबलस्पून मी घेतलेलं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून टाकायच्या आहेत. पेस्ट टाकायची नाही आहे आपल्याला. हे बघा मी जसं कट करून टाकलेले आहेत अशा प्रकारे कट करून टाका. त्यानंतर याला ब्राऊन कलर येजेपर्यंत आपल्याला एकसारखं परतवत राहायचं आहे. काळं होऊ द्यायचं नाही, त्यामुळे एकसारखं परतवत राहायचं आहे. काळं जर झाला लसण तर कडू लागतो फोडणीमध्ये, फोडणी पण कडू लागते. त्यामुळं लक्षात ठेवा एकसारखं परतवत राहायचंय, जेणेकरून हे थोडं ब्राऊन ब्राऊन झालं पाहिजे. बघा एकसारखं परतवत राहायचं, ब्राऊन कलर होऊ द्यायचा. बघा एकदम मस्त आपल्याला पाहिजे तसा ब्राऊन कलर आलेला आहे. तर यामध्ये मी टाकत आहे लाल मिरची. लाल मिरची वाळलेली टाकायला पाहिजे, पण मला वाळलेली आवडत नाही एकदम, तर मी ही लाल मिरची टाकलेली आहे. तुम्ही जी एकदम वाळलेली लाल मिरची असते ना ती मिरची टाका. मिरचीला पण छान तडतडू द्या, म्हणजे ती खूप छान स्मेल येतो. बघा मिरची पण छान फ्राय झालेली आहे. त्यानंतर हा तडका आपल्याला डाळीमध्ये सोडायचा आहे. दाल फ्राय आपली रेडी आहे. यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आणखी परत एकदा पाहून मीठ टाकू शकता. यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिट आणखी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद करा आणि त्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घ्या. खूप छान अशी पाहिजे तशी आपल्याला एकदम छान लागणारी दाल फ्राय तडका किंवा दाल फ्राय तयार झालेला आहे. तुम्ही पण करून पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि केल्याच्या नंतर कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू.